पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। सूर्या आणि वैतरणा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठावरील गावांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली। पालघर, डहाणू, तलासरी आणि पालघर शेजारील गुजरातच्या वलसाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी लोक सुद्धा घरात अडकल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं। सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं। डहाणू तालुक्यात उरसेसा इथे कॉलनी पाडा पूर्णपणे पाण्याखाली गेला, त्यामुळे इथले रहिवासी आपलं घरदार सोडून बाहेर आलेत। 10 ते 15 नागरिक दाभाडी बेटात अडकून पडलेत। सध्या या ठिकाणी एबीपी माझानं मदत कार्य सुरू केलं असून नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला। धामणी धरणाचे 5ही दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडले, तर धामणी आणि कवडास धरणातून 90,000 क्युसेकनं सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघरच्या मासवण नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली। मासवण भागातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला। डहाणू तालुक्यातील सुसरी नदीला मोठा पूर आला। रनकोळ पिंपळशेत रोडवरील रनकोळ इथल्या पुलाचा भाग वाहून गेला, तर काही गावांना आणि घरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं अनेक नागरिक घरात अडकले। पश्चिम किनारपट्टीसह पालघर, डहाणू, तलासरी भागात अतिवृष्टी झाली। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली। पालघरच्या चिंचणीमधील 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले, तर अनेक भागातील रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। पालघर जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली। चिंचणी, धोबी तलाव परिसराला पुरानं वेढा दिला। अनेक घरं सध्या पाण्याखाली आहेत। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका आरोग्य सेवेला बसला। बोईसरच्या टीमा रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं। रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली। पालघरच्या बोईसरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम झाला। बोईसरच्या सिडको बायपासमध्ये मोठं झाड पडल्याची ही घटना घडली। पालघरच्या मनोर गावात पुराचं पाणी शिरल्यानं सबस्टेशन पाण्याखाली गेलं। अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत झालं। पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। डहाणू नाशिक राज्यमार्गावरील जव्हार घाटामध्ये दरड कोसळली।